जिमी मेदगे यांच्यासाठी देखील 500 रुपयाचा पुरस्कार आहे. झाले का सर्व? तुमचे जे पुरस्कार होते तुमच्याच एका माणसाने नोट केलं होतं आणि त्यांच्याकडेच आम्ही घेतले होते. ओके. प्रमोद डेरे यांच्यासाठी स्टार 11 यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार आहे. देऊन टाक. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय सुनील येवले या. शहाजी बोबडे यांच्याकडून विशाल शेवाळे यांच्यासाठी 2000 रुपये. विशाल शेवाळे या, आपल्यासाठी 2000 रुपयाचा पुरस्कार आहे. शहाजी बोबडे यांच्याकडून विशालसाठी 2000 रुपयाचा पुरस्कार आहे. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुनील येवले या. म्हणून तर म्हटलं त्याला सीएचचा कृष्णा सातपुते. तर या ठिकाणी पुरस्कार दिला जातोय जालिंदर शेठ नरसाळे यांच्या वतीने दिला जाणारा हा पुरस्कार, शिवनेरी लॉजिस्टिक अँड ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस यांच्या वतीने दिला जाणारा हा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. दादासाहेब पाटील सोन्या चांदीचे प्रसिद्ध व्यापारी यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जातोय. हा मॅच सुरू होते, मी त्वरित 1 मिनिट येतो. आणि त्याचबरोबर रवी शेठ कोरडे यांच्याकडून मानाचं मेडल दिलं जात आहे आणि एनर्जी ड्रिंक देखील दिलं जाईल. खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि मॅचला सुरुवात होते. घेऊन जातोय प्रवीणजी गायकवाड सर यांच्याकडे. धन्यवाद. तर धन्यवाद चंद्रकांतजी शेटे सर. नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय महत्त्वाची मॅच अर्थात सेमीफायनल आता मैदानाच्या आतमध्ये नक्की जे चालू होते. प्रत्येक षटकारासाठी दत्ता भालेराव यांच्या वतीनं पारितोषिक असेल ते 500 रुपयांचं पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी या पारितोषिक असेल. आणि पहा या दरम्यान मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, त्यानंतर मात्र घेतली जाते ती सिंगल. 1 धाव या ठिकाणी घेतली जाते. काय सामना झाला क्वार्टर फायनलचा. अतिशय रोमहर्षक लढत क्रिकेटच्या रसिकांनी मात्र अनुभवली आहे. परंतु मी कौतुक करेन सतीश देवकर यांचं. अतिशय जबरदस्त सुरुवात संघाला करून दिली होती. जशी सतीश देवकर यांची विकेट गेली थोडंसं संकट ओढवताना पाहायला मिळालं. ओ दरम्यान मात्र आपण पाहतोय चेंडू जाईल सीमारेषा पार, खणखणीत चौकार, 4 रन. या रोमहर्षक रंगतदार सामने पाहायला मिळावेत आणि नक्कीच रोमहर्षक सामने क्रिकेट रसिकांनी सकाळपासून अनुभवलेत. त्याचा आनंद नक्कीच जो घेतलाय सीएचे बांधवांसाठी नक्कीच खऱ्या अर्थाने ही क्रिकेटची स्पर्धा एक उत्सव आहे. आणि आपण या ठिकाणी पाहतोय आजच्या दिवसातील उर्वरित 3 सामने बाकी, 2 सेमीफायनल आणि त्यानंतर मात्र रंगणार आहे सीएचे प्रीमियर लीग 2022चा विजेता कोण यासाठी या क्रीडांगणावरती लढत रंगणार आहे. ओ या दरम्यान आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूवरती घेतली जाईल वेगवान सिंगल. 1 धाव या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. धावफलक 8 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. थोडीशी शांतता आहे, परंतु ही शांतता वादळापूर्वीची आहे. सेकंड इनिंग जेव्हा जेव्हा चालू होते नक्कीच आपण पाहतोय फार मोठा जल्लोष समर्थक नक्कीच करतायत. आज प्रत्येक संघाला समर्थन करण्यासाठी बरेचसे क्रिकेटचे रसिक दुपारच्या सत्रानंतर क्रीडांगणावरती पोहोचलेत. नक्कीच सीएचचे प्रीमियर लीगचा दावेदार कोण, विजेता कोण, नक्कीच सायंकाळच्या सत्रात त्याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. पहिली सेमीफायनल चालू आहे आणि या वेदांत चॅलेंजर्स आणि त्यांच्या विरोधात लंबोदर फायटर्स या 2 संघांच्या दरम्यान लढत मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पहिलं षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिल्या 8 धावा स्कोर कार्ड वरती नक्की ज्या पाहायला मिळत आहेत. उर्वरित अजूनही
आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये जो बाकी आहे, 5 षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण या ठिकाणी पाहतोय. सातत्यानं सुनील येवले अतिशय जबरदस्त अशा प्रकारचा परफॉर्मन्स त्याचा सीएचे प्रीमियर लीगमध्ये जो राहिलेला आहे. सकाळच्या सत्रापासून 2 मॅन ऑफ द मॅच त्यानं मात्र ज्या घेतलेल्या आहेत. प्रत्येक खेळाडूचं जबरदस्त अशा प्रकारचं प्रदर्शन आपण पाहिलं. आणि आता मैदानाच्या आतमध्ये कुशल कोरडे, रवी कोरडे यांचे मात्र असणारे सुपुत्र आहेत कुशल. आणि घरामधून फार मोठा पाठिंबा, रवी शेट यांचं मार्गदर्शन. स्वतः एक क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व आहे रवी शेट कोरडे. सातत्याने ज्युनियर प्रीमियर लीगमध्ये मालकत्व संघाचं त्यांनी देखील जे घेतलेलं आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी क्रिकेट त्या ठिकाणी फार मोठं योगदान असतं रवी शेट कोरडे यांचं. या ठिकाणी देखील प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी एनर्जी ड्रिंक आणि त्याचबरोबर एक मानाचा मेडल रवी शेट कोरडे यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहतोय. त्यांचे सुपुत्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण या ठिकाणी पाहतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. कुशल कोरडे गोलंदाजी मार्कवरती तयार. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये जे टाकले जाईल, दुसरं षटक, सेकंड पॉवर प्ले आपण या ठिकाणी पाहतोय. क्रिकेटची नियमावली प्रत्येक वर्षी बदलत असते. 1 ऑक्टोबरला प्रत्येक वर्षी क्रिकेटच्या नियमांमध्ये मात्र बदल होत असतो. आणि या 1 ऑक्टोबरला काय नियम येणार आहेत ते देखील मात्र जाहीर केलेत आपण या ठिकाणी पाहतोय. 2007 साली नक्कीच आपण पाहिलं बॅटिंग पॉवर प्ले सारखा नियम जो आला. मारा करण्यासाठी गोलंदाज या ठिकाणी तयार. अशोक आणि निशांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. हा चेंडू आपण पाहतोय गॅप मध्ये आहे. चेंडू सुसाट वेगा सीमारेषेच्या दिशेला शर्यत लागली चेंडू आणि क्षेत्ररक्षकात चेंडू जिंकतोय, सीमा पार होतोय. चौकार 4 रन. धाव फलक जर पाहिलं तर मात्र धाव फलकावरती धावा आहेत त्या 12 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करणारा संघ आपण या ठिकाणी पाहतोय वेदांत चॅलेंजर्स. तर लंबोदर फायटर संघ क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय. कोण गाठणार आहे अंतिम फेरी, काही क्षणात त्याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. पल पल के साथ जिंदगी बीत जाती है लेकिन बीता हुआ पल वापस नहीं आता. एक एक क्षण महत्वाचा. उर्वरित 3 सामने नक्कीच जे बाकी या दरम्यान आपण पाहतोय बॅटची कडा घेतली आहे. सिंगल मिळेल, 1 धाव या ठिकाणी मिळेल आणि स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचेल. सिंगल बरोबर 13 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. सीएचे बांधव आज मोठ्या संख्येने उपस्थित या ठिकाणी आपण पाहतोय. या दरम्यान आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, त्यानंतर मात्र घेतली जाईल सिंगल. धावफलक जर पाहिलं तर मात्र जाऊन पोहोचेल 15 वरती धावफलक जाऊन पोहोचेल. अगोदरच्या सामन्यात प्रमोद डेरे यांच्या संघाने अतिशय कमाल केली, धमाल केली आणि जबरदस्त अशा प्रकारचा खेळ करत सामना नक्कीच जो जिंकला. बॉडी लँग्वेजवरती बरंच काय अवलंबून असतं. आपल्याला माहीत आहेत कर्णधारांच्या बाबतीत भारताकडून सौरव गांगुली आणि ऑस्ट्रेलियाकडून रिकी पॉन्टिंग ही नावं आज देखील मात्र जी घेतली जातात. मैदानाच्या आतमध्ये असल्यानंतर त्यांची देहबोली कशी असायची आणि नक्कीच मैदानाच्या आतमध्ये उतरल्यानंतर तशाच प्रकारची बॉडी लँग्वेज गरजेची असते. कारण जिद्दीचा खेळ क्रिकेट आहे, संघर्षाचा खेळ क्रिकेट आहे. स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर स्कोर कार्ड वरती धावा 15. सर्वप्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहतोय वेदांत चॅलेंजर. ओ हा चेंडू उसळी घेणारा यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय. डॉट बॉल आहे, निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. षटक क्रमांक 2 या ठिकाणी चालू आहे. कुशल कोरडे या ठिकाणी मात्र गोलंदाजी करतो आहे. वेगवान गोलंदाजी, धारदार गोलंदाजी
नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय. ओ दरम्यान मात्र आपण पाहतोय झेल टिपला जाईल आणि कुशलला नक्कीच या ठिकाणी यश मिळतंय. फलंदाज बाद. पाहूया यानंतर कशा प्रकारची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. 5 षटकांचा सामना आपण पाहतोय. 5 गोलंदाजांचा वापर. विझण्याची तमानं बाळगता पेटण्याचे धैर्य दाखवणारे दिवेच खऱ्या अर्थानं तुफानाचा सामना करू शकतात. वादळ येतात, वादळ जातात, परंतु वातावरणामध्ये काहीतरी अकराळ विक्राळ बदल घडवून वादळ परततात. आज सीएच प्रीमियर लीग मध्ये वादळ आमने सामने आहेत. समान ताकदीचे संघ आणि त्यामुळे मात्र अटीतटीचे सामने क्रिकेट रसिकांना मात्र पाहायला मिळत आहेत. कोण बाजी मारणार या लढतीमध्ये 15 धाबा स्कोर कार्डवरती आपण या ठिकाणी पाहतो आहेत. दर्शक मोठ्या संख्येनं आज क्रीडांगणावरती या ठिकाणी उपस्थित आहेत. सीएचचे बांधवांसाठी एखाद्या सण उत्सवासारखी क्रिकेटची स्पर्धा नक्कीच आपण पाहतोय. 10व्या पर्वात केलेलं पदार्पण पाहूया. मारा करण्यासाठी गोलंदाज या ठिकाणी तयार होतोय. कौशलचं षटक नक्कीच या ठिकाणी संपलंय आणि त्या षटकामध्ये कौशलने खर्च केल्या एकूण धावा 7 धावा खर्च केल्या. संदेशनं 8 धावा नक्कीच खर्च केल्या होत्या. 5 षटकांचा नक्कीच चालू असलेला सामना. या दरम्यान आकाशाचे वेद शतरक्षक चेंडूच्या खाली झेल निसटलाय. झेल दरम्यान सटकलाय आणि त्यानंतर मिळतात त्या 2 धावा. कॅचेस विन मॅचेस नक्कीच असं जे म्हटलं जातं. झेल ही गोष्ट फार महत्वाची आणि पहा जीवनदान मैदानाच्या आतमध्ये जे दिले गेले फार मोठा इतिहास आहे. यशाचा आनंद घेण्यासाठी असंख्य अडचणींना भेदून नक्कीच समोर जावं लागतं. पाहूया फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ कोणता. दरम्यान लॉंग ऑनच्या दिशेला आता मात्र झेल टिपलाय आणि फलंदाज दरम्यान बाद. फार मोठा जल्लोष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. फलंदाज बाद. स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 17 धावा स्कोर कार्ड वरती आणि या विकेट क्रमांक आपण पाहतोय दुसरी गमावली आहे या ठिकाणी या वेदांत चॅलेंजर संघानं. 5 षटकांचा सामना. क्रिकेट आणि फक्त क्रिकेट मात्र बरंच काही शिकून जातं. क्रिकेट आपल्याला लढायला शिकवतं, क्रिकेट पडायला शिकवतं, क्रिकेट प्रयत्न करायला शिकवतं, क्रिकेट निर्णय घ्यायला शिकवतं, क्रिकेट यशाच्या मागे धावायला शिकवतं, क्रिकेट जबाबदारी पेलायला शिकवतं, क्रिकेट संयमानं वागायला शिकवतं, क्रिकेट शिस्त पाळायला शिकवतं. क्रिकेट आणि फक्त क्रिकेट. सीएचे प्रीमियर लीग 10वं पर्व. पॉइंटच्या दिशेला चेंडू सुसाट वेगात सीमा पार खणखणीत चौकार 4 रन.
स्कोर कार्ड वरती ज्या पाहायला मिळतात वेदांत चॅलेंजर्स संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय 5 षटकांचा सामना आहे. ओ हा चेंडू लेग साइडच्या दिशेला प्रहार करण्याचा प्रयत्न वाईड आहे, खराब आहे, स्क्वेअर आहे, अवांतर. एक धाव नक्कीच्या ठिकाणी मिळतीये आणि धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल सिंगल बरोबर 22 वरती. याहीपेक्षा पुढे जाऊन सांगेल क्रिकेट आपल्याला जगाच्या मैदानात कौशल्याने आयुष्याचा खेळ खेळायला शिकवतं. क्रिकेट मात्र बरंच काही शिकून जातं. दरम्यान मात्र आपण पाहतोय सिंगल घेतली जाते, एक धाव घेतली जाते, शतरक्षक चपळाईनं चेंडूवरती येतोय. दरम्यान मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. क्रिकेट रसिकांची अपेक्षा असते की या अगोदरचा जसा सामना झाला तशाच प्रकारचा रोमहर्षक सामना हाही पाहायला मिळावा. क्रिकेट रसिकांची फार मोठी अपेक्षा नक्कीच जे असेल. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र 23 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. फुलटॉस मिड विकेटच्या दिशेला चेंडू जातोय. शतरक्षक चेंडूवरती चेंडू फीड नक्कीच जो करतोय घेतली जाईल ती सिंगल. एक धाव या ठिकाणी मात्र पूर्ण केली जाते. धाव फलक जर पाहिलं तर मात्र जाऊन पोहोचेल 24 वरती. धाव फलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळतोय. सकाळीच मी विषय घेतला होता क्रिकेटला मात्र वय नसतं. ओ दरम्यान मात्र अपील केलंय परंतु सुरक्षित. षटकाची नक्कीच या ठिकाणी समाप्ती होतीये. षटक संपतायत 3 आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिल्या तर धावा आहेत त्या 24 धावा. नक्कीच भास्कर शेठ झिंजाड सगळ्यांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करेल. सीएचए असेल, ट्रान्सपोर्ट असेल, या क्षेत्रामध्ये आमची सगळी मंडळी कार्यरत आहेत आणि नक्कीच येणाऱ्या 15 तारखेपासून GPL गारखिंडी प्रीमियर लीग या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली ती क्रिकेटची स्पर्धा मात्र नक्कीच संपन्न होणार आहे. आपण या ठिकाणी पाहतोय 24 धावा स्कोर कार्ड वरती ज्या पाहायला मिळत आहेत. आमचे सुजित पोखरकर या ठिकाणी उपस्थित आहे, प्रशांत झिंजाडे या ठिकाणी उपस्थित आहेत, विकास शिंदे आहेत, दत्ता भाडळे आहेत. या सगळ्यांचं मनापासून स्वागत. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर मात्र 24 धावा स्कोर कार्ड वरती. दरम्यान मात्र मारा करण्यासाठी गोलंदाज तयार. हितेश गोलंदाजी मार्कवरती आपण या ठिकाणी पाहतोय. प्रवीणजी तांबे यांचं उदाहरण दिलं. वय वर्ष 41 असताना प्रोफेशनल क्रिकेटला केलेली सुरुवात आणि प्रवीणजी तांबे यांच्यावरती चित्रपट येतोयच, परंतु वय वर्ष 36 असताना द्विशतक बनवलं गेलं होतं आणि ते कोणी बनवलं? क्रिकेटच्या देवानं बनवलं आणि याच मुंबई नगरीनं क्रिकेटचा देव आपल्याला मात्र नक्कीच जो दिला. वय वर्ष 36 होतं आणि 36व्या वर्षी 50 षटक क्रिकेटचा देव मैदानावरती उभा होता. नक्कीच 200 नाबाद बनवल्या गेल्या होत्या. त्यानंतर अनेक द्विशतकर एक दिवसीय क्रिकेटमध्ये पाहायला मिळाली, पण पहिलं मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर यांच्या नावावरती नोंदवलं गेलं. ओ हा चेंडू आपण पाहतोय. यष्टिरक्षक चेंडूवरती येईपर्यंत घेतली जाईल ती सिंगल. एक धाव या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. पंच वाईड म्हणून इशारा करतायत, खराब चेंडू म्हणून पंच इशारा करताना जे पाहायला मिळत आहेत. प्रत्येक बारीक गोष्टीवरती मात्र आमचे दादासाहेब जगदाळे पाटील नक्कीच लक्ष ठेवून आहेत. प्रत्येक वर्षी फार मोठे कष्ट मेहनत हे क्रिकेटची स्पर्धा पार पाडण्यापाठीमागे त्यांचे नक्कीच जे आहेत आणि नक्कीच वर्षभर संपर्कात असणार हे व्यक्तिमत्व आहे. ओ दरम्यान
गगनाला गवसणी घालणारा एक धडक बेधडक अफलातून प्रिमिंडस सिक्सर षटकार. 32 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. शांत वातावरणाला अशांत करणारे फटके, अशा प्रकारचे फटके नक्कीच खेळावेच लागतील कांचन पालकर साहेब, कारण की ही या सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. महत्वपूर्ण लढत चालू आहे. फायनल गाठायचे असेल तर असे फटके खेळावेच लागतील मैदानाच्या आतमध्ये, कारण क्रिकेट खेळ फक्त नशिबावरती अवलंबून राहण्याचा खेळ नाही. तुमची धमक दाखवावी लागते, तुमच्या मनगटातील ताकद दाखवावी लागते. एक सुंदर वाक्य आहे, कर्दळीच्या त्या पानाला सुरुळीच्या झाडाप्रमाणे आकाशाला उंच भिडण्याची इच्छा असते, परंतु भाग्य प्रत्येकाला साथ देत नाही. भाग्याला कर्तृत्वाची जोड आवश्यक असते. ज्याचं कर्तृत्व प्रबळ, ज्याचं नेतृत्व प्रबळ, तोच असेल दावेदार आणि तोच गाठेल अंतिम फेरी. दरम्यान मात्र आपण पाहतोय शतरक्षक चेंडूच्या खाली झेल टिपला जातोय आणि विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. फलंदाज बाद. धावा आहेत त्या 32 धावा स्कोर कार्ड वरती आपण या ठिकाणी पाहतोय. 32 ऑन स्कोर कार्ड. षटक संपतायत एकूण आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती चालू आहे. 4 षटक प्रगतीपथावरती. अखेरचं षटक नक्कीच या ठिकाणी प्रगतीपथावरती. लालू बोर्डे 5वं षटक. 5 षटकांचा सामना आहे. 4थी चालू आहे, म्हणजे 5 षटकांचा सामना आहे. यानंतर आणखीन एक षटक नक्कीच जे टाकणं बाकी असेल. या अगोदर आपण 4 षटकांचे सामने खेळवले. 5 षटकांचा सामना चालू नक्कीच जो आहे, आणि 4थं षटक जे प्रगतीपथावरती चालू आहे. ओ दरम्यान चेंडू 1 बाउन्स सीमा पार, खणखणीत सनसनीत चौकार. 4 रन. आपण या ठिकाणी पाहतोय 36. आणि हा चेंडू आपण पाहतोय बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाही. डॉट बॉल आहे. इंतजार करने वालों को उतना ही मिलता है जितना कोशिश करने वाले छोड़ देते हैं. वाट पाहून नक्कीच जमणार नाहीये. धावा या बनवाव्याच लागतील. सकाळच्या 17 पासून आपण पाहतोय. ओ दरम्यान संधी नक्कीच आली होती धावबाजसाठी, परंतु सुरक्षित क्रीज मध्ये फलंदाज पोहोचलाय. सुंदर आयोजन, सुंदर अशा प्रकारचा नियोजन. क्रिकेटच्या स्पर्धा अनेक ठिकाणी होतात, परंतु सातत्य ठेवणं फार गरजेचं असतं, आणि 10 वर्ष सातत्य राखले आमच्या सीएच्या बांधवांनी. 10 वर्ष ही क्रिकेटची स्पर्धा यशस्वीपणे संपन्न होताना जे पाहायला मिळते. ओ उसळी घेणारा चेंडू. अपील जोरदार नक्कीच या ठिकाणी केले जात आहे. फलंदाजाला नक्कीच परतावं लागतंय. एक महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाद.
हितेशनं खर्च केल्या त्या षटकात 12 धावा. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 5वं षटक आणि अखेरचं षटक म्हणून ज्या षटकाकडे आपण पाहतोय ते षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये जे टाकले जाईल. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या षटकामध्ये केली जाते. 4 षटकात एकूण धावा आतापर्यंत बांधल्या गेल्यात 36 धावा स्कोर कार्ड वरती ज्या आहेत. स्ट्राईकच्या दिशेला आपण पाहतोय लालू बोरुडे स्ट्राईकच्या दिशेला खेळण्यासाठी मात्र तयार. फार मोठा अनुभव लालू पाठीमागे देखील आहे आणि अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु असतो. सन्माननीय आमचे दत्ता शेठ भाडळे त्याचबरोबर भास्कर शेठ झिंजाड नक्कीच या ठिकाणी उपस्थित आहेत. दत्ताशेठ भाडळे यांच्या वतीनं माझ्यासाठी पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद दत्ताशेठ. आणि या दरम्यान मात्र आपण पाहतोय हा चेंडू निर्धाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. डॉट बॉल आहे. लालू बोरुडे नक्कीच आपण पाहतोय स्ट्राईकच्या दिशेला खेळताना जो पाहायला मिळतोय. सकाळीच मी इतिहास सांगितला. चिंचबई स्टेडियम आळकुटी खऱ्या अर्थानं आळकुटी गावातील हा खेळाडू आहे आणि बरंचसं क्रिकेट त्यांनी देखील खेळलो. दरम्यान अपील जोरदार आहे. जोरदार अशा प्रकारचं अपील लेग बाईज म्हणून पंच इशारा करतायत. गोलंदाजानं टाकलेला चेंडू फलंदाजाच्या हाताशिवाय इतर कोणत्याही भागाला लागला. चेंडू मात्र मिडल एसटीवरचा असावा. लेग्स बिफॉर विकेट नक्कीच जी दिली जाते. जोरदार अपील होतं लेग्स बिफॉर विकेटसाठी. आपण या ठिकाणी पाहतोय लालू सुरक्षित आहे. 1 धाव मात्र जी घेतली जाते. नियमावलीमध्ये मात्र नक्कीच झालेले बदल आपण या ठिकाणी पाहतोय. मंकरसाठी आता डायरेक्ट बाद मात्र नक्कीच जे दिले जाईल. दरम्यान मात्र आपण पाहतोय तिसऱ्या पंचांकडे इशारा जाताना जो पाहायला मिळतोय. थर्ड अंपायर तर थोडीशी वेळ मिळाला तर पालकर साहेब नक्कीच 1 ऑक्टोबरला जी नियमावली येणार आहे त्याबद्दल नक्कीच आपण बोलूयात. मैदानाच्या आतमध्ये मात्र थर्ड अंपायर. पूर्वी फलंदाज बाद झाल्यानंतर 2 फलंदाज क्रॉस करत असताना अगदी फलंदाज बाद झाला तर नक्कीच येणारा जो फलंदाज आहे आपण पाहतो नॉन स्ट्राईकच्या दिशेला असायचा. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये जरी क्रॉसिंग झालं तरी येणारा नवीन फलंदाज हा स्ट्राईकच्या दिशेला खेळेल. 1 ऑक्टोबर पासून नक्कीच तो नियम लागू होतोय. मंकरसाठी डायरेक्ट विकेट धावाच्या स्वरूपात ती विकेट मात्र जी दिली जाईल. हाही नियम नक्कीच नियमावलीमध्ये मात्र समाविष्ट होते. नॉट आउट दरम्यान फलंदाज या ठिकाणी नॉट आउट असेल. शेवटच्या षटकातील मात्र काही चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज परत एकदा तयार. शांततेचं वातावरण आपण या ठिकाणी पाहतोय. हा फटका नक्की शतरक्षक चेंडूवरती येईल परंतु चेंडू जातोय सुसाट वेगात सीमारेषा पार. हे रास्ते हे 4 के चौकार. विकेट आपण या ठिकाणी पाहतोय.
स्ट्राईकच्या दिशेला जर्सी क्रमांक 11 भारताकडून मात्र 11 क्रमांकाची जर्सी नेहमीच मोहम्मद कैफ यांच्या पाठीवरती आपण 11 क्रमांकाची जर्सी पाहायचो. एक चपळ शतरक्षक म्हणून मोहम्मद कैफ यांची नक्कीच जी ओळख होती. 11 क्रमांकाची जर्सी परिधान करून लालू बोर्डे स्ट्राईकच्या दिशेला, तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय सुधीर. दत्ता भालेराव, लालू बोरुडे, तर नक्कीच आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती सुधीर. दरम्यान मात्र आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती घेतली जाईल ती सिंगल. एक धाव या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. आणि स्कोर कार्ड जर पाहिलं, बनवल्या गेल्यात 42 धावा, षटक एकूण संपतायत ती 5 षटक. 5 षटकात 42 बनवल्या गेल्यात. 43 धावांचं असणारं लक्ष आपण या ठिकाणी पाहतोय. 43 इज टार्गेट. 43 धावा जिंकण्यासाठी आवश्यक. लंबोदर फायटर संघाला जिंकण्यासाठी मात्र 43 धावांची गरज. यानंतरचे 2 कॅप्टन पियुष फायटर्स आणि साई एकता, दोन्ही कॅप्टनना विनंती करतो, वेळ न घेता ताबडतोब नाणेफेकीसाठी आपण या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये संपर्क करायचा आहे. चला दोन्ही कॅप्टन वेळ न घेता ताबडतोब कृपया संपर्क करा. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल. एक इनिंग नक्कीच या ठिकाणी संपली गेली आहे. बनवल्या गेल्या सर्वप्रथम फलंदाजी करत असताना वेदांत चॅलेंजर संघाच्या वतीनं 42 बनवल्या गेल्यात. 43 धावांचं असणारं नक्कीच लक्ष आपण या ठिकाणी पाहतोय. उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं, आमच्या सर्व सीएचे बांधवांचं मनापासून आम्ही हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत करतोय. पहिली सेमीफायनल मित्रांनो तुम्ही पाहत आहात. पहिली इनिंग संपली आहे, दुसरी इनिंग नक्कीच या ठिकाणी चालू होतीये आणि शतरक्षण सजवण्यासाठी मात्र पूर्णपणे तयार झालाय वेदांत चॅलेंजर संघ. चला यानंतरचे 2 टीम टॉस साठी आपण ताबडतोब संपर्क करायचा आहे. नाणेफेकीसाठी ताबडतोब आपण या ठिकाणी संपर्क करायचा आहे. दोन्ही टीमला विनंती असेल. प्रणव माने आपल्याला विनंती करतो की आपण या ठिकाणी या व्यासपीठाशी संपर्क करायचा आहे. सन्माननीय दादासाहेब जगदाळे पाटील यांच्याबरोबर आपण संपर्क करायचा आहे. आमची संपूर्ण संयोजन टीम जर पाहिली, सतीश देवकर, दादासाहेब जगदाळे पाटील, सुधीर चव्हाण काका, संजय झिमूर, त्यानंतर मात्र अमित खातू, दैवत डोंगरे, गंगाधर कोडदे, दिगंबर पाटील, बाळासाहेब भोईनर, नंदू, त्याचबरोबर विजय वरपे, संतोष सावंत अशी आमची संपूर्ण आयोजन टीम नक्कीच या ठिकाणी आहे. त्यांचे कष्ट, त्यांची मेहनत, आमचे सगळे सीएचे बांधव यांनी घेतलेले कष्ट आणि आपण पाहतोय 10व्या वर्षात जवळजवळ केलेलं पदार्पण. या ठिकाणी या सन्माननीय आमचे अमोल जिंजाड, त्याचबरोबर मात्र राजू शेठ जिंजाड, बाळासाहेब चौधरी, या ठिकाणी या एक क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व, क्रिकेटसाठी नेहमीच योगदान देणारं व्यक्तिमत्व सन्माननीय बाळासाहेब चौधरी, त्याचबरोबर सुनील चौधरी या ठिकाणी मात्र जे उपस्थित आहेत, आम्ही त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत करतो. संपूर्ण आमच्या सीएचे प्रीमियर लीगच्या आयोजन समितीच्या वतीनं जे काही डोनर आहेत, ज्यांच्या माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा संपन्न होते, त्यामध्ये आपण पाहतोय संतोषजी मोरे आहेत, शिरोडकर सर आहेत, नयन गोर आहेत, त्याचबरोबर रत्नाकर राय आहेत,
संदीप शेलार, बाळासाहेब भोईरनर, कृष्णा मोरे, राज पुणेकर, संतोष शर्मा, प्रवेश सिंग बबलू अर्थात त्याचबरोबर सचिन कोडाक, केतन दागा, संतोष पवार, सन्मान्य बाबाई शेठ डेरेक, नरेंद्र राजपूत, प्रकाश शेठ गायकवाड, संजय दाते, बलदेव जाधव, प्रभाकर सिंग, अरुण मिश्रा, किशोर आवटी, त्याचबरोबर सचिन फदाले, संजय पांडे, नरेंद्र पाटील, SR उपाध्याय, त्याचबरोबर हरविंदर सिंग, निलेश कुंजीर, जालिंदर नरसाळे, स्टार 11 नेरूळ यांच्या वतीनं बॉल स्पॉन्सर नक्कीच जे करण्यात आलेलं आहे अमोल करंबे, त्याचबरोबर प्रसाद उत्तेकर, या सगळ्यांना आम्ही धन्यवाद देऊ. हे सगळे डोनर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं फार मोठं योगदान लाभलंय. एक इनिंग संपली आहे आणि या दुसऱ्या इनिंगसाठी मी या ठिकाणी या संतोषजी पंडित आमचे पुजारीजी यांना विनंती करेल, दुसऱ्या इनिंगसाठी आपण मायक्रोफोनचा ताबा घ्यायचा आहे. धन्यवाद. त्याचबरोबर सन्माननीय सुधीर जाधव सर या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं खास उपस्थित आहेत. मी त्यांचंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. विनंती आहे सर, आपण आसनस्थ व्हायचं आहे. निलेश बोराडे विनंती करतो, आपण स्टेजच्या डाव्या बाजूला संपर्क करायचा आहे. निलेश बोराडे. तो चलते हैं मैदान की तरफ. यहाँ इस समय पहले सेमीफाइनल की पहली गेंद के ऊपर हनुमंत जी ने बहुत ही बेहतरीन ढंग से गेंद को खेला. पॉइंट के क्षेत्र में 1 रन से खाता खोलता हुआ अपने लिए. ओके सर, जीतने का लक्ष्य यहां पर 43 रनों का पहला सेमीफाइनल का मुकाबला इस समय चलता हुआ CPL CHA प्रीमियर लीग. यस सर, हो साई एकता आणि पियुष फायटर्स दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करतो, ताबडतोब संपर्क करा. नाणेफेक होणं गरजेचं आहे. साई एकता कॅप्टन विनंती करतो, ताबडतोब आपण संपर्क करा. नाणेफेक या ठिकाणी केली जाते. हनुमंत दाभारे और दर्शन की जोड़ी इस समय मैदान पर. दूसरी गेंद बीन विकेट के क्षेत्र में गेंद को खेला. यस, तो बिल्कुल 2 रन यहां पर बनता हुआ 2 गेंदों के ऊपर. विक्रम की इस बार इस गेंद को खेला डीप मिड विकेट के क्षेत्र में, वहां पर मिस फील्ड हुई. 4 रन. विक्रम गोलंदाजी या ठिकाणी करतोय आणि विक्रमसाठी पारितोषिक नक्कीच या ठिकाणी येत आहे. प्रत्येक विकेटसाठी सन्माननीय गोकुळ चौधरी क्रिकेटसाठी नक्कीच फार मोठं योगदान देणारे व्यक्तिमत्व विक्रमला प्रोत्साहन देण्यासाठी खास उपस्थित आहे आणि त्यांच्या वतीनं विक्रमच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. विक्रम के प्रत्येक विकेट के ऊपर 500 रुपए का पुरस्कार रहेगा गोकुल चौधरी सर की तरफ से. लेकिन देखना होगा विकेट आता है कि नहीं. फुल टॉस गेंद, लोअर फुल टॉस गेंद था जिसको खेला जक्का कॉर्न के बीच से निकलता हुआ 4 रन. दूसरा सेमीफाइनल का मुकाबला बिल्कुल ही खेला जाएगा पीयूष फाइटर्स वर्सेस साई एकता के बीच. इस समय पहला सेमीफाइनल का मुकाबला चलता हुआ. इस समय हमारे कमेंट्री बॉक्स में संतोष शर्मा जी, प्रभाकर सिंह जी, अरुण मिश्रा जी, सुधीर जाधव जी, बिल्कुल ही वो तो टीम कमेटी मेंबर्स हैं, बिल्कुल उनका नाम तो गंगाधर जी का लेना ही है. परंतु इस समय ये गेंद है डॉट गेंद, पहली डॉट गेंद इस ओवर में. इस ओवर में अभी तक रन बनता हुआ 10 रन 5 गेंदों के बाद. सतीश देवकर साहब से आग्रह कि आप जहां भी हो हमारे कमेंट्री बॉक्स में आकर संपर्क करें. सतीश देवकर साहब,
और इस बार ये गेंद अच्छी गेंद नीची रहती हुई पैड से जाकर टकराई थी, परंतु एक रन जरूर मिलेगा यहाँ। हनुमंत जी को थोड़ा सा शायद लगा है जरूर वहाँ थाई पैड पर आकर गेंद, और बिल्कुल ही तेज गति की गेंद थी, नीचे झुककर खेलने का प्रयास किए थे। और बिल्कुल ही यहाँ पर अंपायर सर जी एक, मैं कहूँगा थोड़ा सा उनको सहयोग करते हुए, 40+ के खिलाड़ी हैं, इतना ज़्यादा प्रभाव नहीं पड़ेगा क्योंकि करीबन 30 साल की क्रिकेट का अनुभव। तेज गति की गेंद था, आगे आकर गेंद को खेलने का प्रयास किए थे घुटने के बल, परंतु गेंद आकर थाई पैड पर लगी थी और बिल्कुल ही थोड़ा सा वहां पर दर्द होता हुआ पहले ओवर की समाप्ति के बाद कुल स्कोर 11 बगैर किसी नुकसान के जीतने का लक्ष्य यहां पर 43 रनों का। 5 ओवर का यह मुकाबला 5 गेंदबाज के द्वारा आप खेल सकते हैं। अगला सेमीफाइनल का मुकाबला खेला जाएगा पीयूष फाइटर्स वर्सेस साई एकता के बीच। सन्माननीय प्रभाकर सिंग आणि त्याचबरोबर अरुण मिश्राजी यांच्या शुभ हस्ते नाणेफेक आपण करतोय। टॉस बॉक्स मध्ये नाणेफेक होतीये। मी विनंती करेल दोन्ही कॅप्टन आपण त्या ठिकाणी मात्र उपस्थित राहायचं आहे। पीयूष फायटर्स आणि साई एकता फायटर्स दोन्ही टीमला विनंती करेल आपण टॉस बॉक्स मध्ये त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। नाणेफेक या ठिकाणी केली जाते। पीयूष फायटर एका बाजूला, दुसऱ्या बाजूला साई एकता। अतिशय रोमहर्षक लढतीमध्ये साई एकता संघाने मात्र क्वार्टर फायनल जिंकली आहे आणि आपण या ठिकाणी पाहतोय सेमीफायनलचा थरार आता या दोन टीम मध्ये जो रंगणार आहे। प्रभाकर जी के हाथ से इस समय टॉस उछलता हुआ, टॉस कॉल की गई और यहाँ पर टॉस जीता पीयूष फाइटर्स के कप्तान। पीयूष फायटर ने टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल सर? सर आम्ही बॅटिंग करू। कसा प्रयत्न असेल ज्या संघानं सतीश देवकर सर यांच्या नक्कीच संघाला पराजित केला अतिशय रोमहर्षक लढतीमध्ये साई एकता पूर्णपणे फॉर्म मध्ये आहे, काय प्रयत्न असेल त्यांना पराजित करण्यासाठी? आम्ही आमचा खेळ करू, त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू आणि आमचा जर 100% प्रयत्न म्हणजे 100% एफर्ट राहिला तर त्यांना आम्ही रोखू। तर तुम्हाला खूप अशा शुभेच्छा। प्रमोद डेरे आपल्या बरोबर नक्कीच जे जोडले जात आहेत। प्रमोद, अतिशय रोमहर्षक लढत या अगोदर झाली, त्यामध्ये तुम्ही विजय मिळवला, सातत्य कंटिन्यू राहील का, काय सांगाल? हो नक्कीच, आम्ही जसे तिन्ही मॅच खेळलो तसेच आम्ही सर्व आत्ताच्या पण मॅच खेळणार आहोत। कोणते फलंदाज आहेत त्यांच्यावरती या सामन्यात पूर्ण विश्वास असेल, कारण की सेमीफायनल आहे? सर्वच खेळाडूंवरती विश्वास आहे, सुनील येवलेवरती जास्त विश्वास आहे आणि सर्वच 100% योगदान देत आहेत। आमचं कॉम्बिनेशन एकदम व्यवस्थित बसलेलं आहे, अतिशय 100% योगदान देत आहेत सर्व। तुमच्या समर्थकांबद्दल काय सांगाल? फार मोठा एन्जॉय करत होते क्वार्टर फायनल जिंकल्यानंतर। समर्थक आता सर्वच खूप सर्वांचा आभार। पहिली गोष्ट सर्वजण आम्हाला सपोर्ट करतात, आमच्या बरोबर राहतात, त्याबद्दल खरंच सर्वांचे अभिनंदन। तर तुम्हाला देखील खूप शुभेच्छा सेमीफायनल साठी प्रमोदजी डेरे। सन्माननीय शैलेशजी शिंदे यांचं या ठिकाणी शुभ आगमन होतंय, मनापासून हार्दिक स्वागत। विनंती आपण व्यासपीठावरती येऊन आसन असतं बाबा। शैलेशजी शिंदे विनंती करतो आपण व्यासपीठावरती येऊन आसन असतं बाबा, आपलं हार्दिक स्वागत। धन्यवाद प्रवीण जी। तो इस समय पॉइंट के क्षेत्र में गेंद को खेला, 1 रन से इस 1 रनों के साथ स्कोर पहुंचता हुआ अब जाकर 12 पर। पहले गेंदों के ऊपर हनुमंता दाभाड़े ने 1 रन से अपने टीम के लिए रन बढ़ाया। अगली गेंद शॉट ऑफ लेंथ ऑफ स्टंप्स के बाहर से थोड़ा और बाहर की तरफ जाता हुआ, जिसको कट करने का प्रयास किया, सफल नहीं हो पाए ठीक ढंग से बल्लेबाज दर्शन। और दर्शन की अभी तक अगर देखा जाए तो सीरीज में उतने दर्शनीय बल्लेबाजी नहीं हुई है जिसके लिए जाने जाते हैं दर्शन, और बिल्कुल ही इस समय अपने टीम के लिए खेलते हुए 5 ओवर के मुकाबले दूसरा ओवर प्रगति पर वर्तक के द्वारा। और इस बार खराब गेंद और वाइड का इशारा, बिल्कुल ही 1 रन अतिरिक्त के खाते में जाता हुआ। दर्शन इस बार भी बल्ला चलाए थे परंतु गेंद अंत में आई थी, बल्ला पहले चला था, थोड़ा सा स्लो आर्म गेंद था, परिवर्तन के तौर पर डालने का प्रयास किया गया था यहाँ पे।
परंतु उतना सफल नहीं हो पाए। इस बार ये गेंद और इस बार कोई मौका नहीं मिलेगा चौका। फाइन लेग बाउंड्री के बाहर 4 रन। पर स्प्रे की आवश्यकता है, फास्ट ट्रैक बॉक्स में होएगा। और इस बार ये गेंद वाइड का इशारा, एक अतिरिक्त के खाते में रन जाता हुआ इस गेंद के साथ। चौका लगने के बाद थोड़ा सा जरूर परिवर्तन हुई गेंदों की और एक रन अतिरिक्त के खाते में। दूसरा वाइड गेंद इस ओवर में, इस इनिंग्स में, और दोनों ही वाइड गेंदें निशांत के द्वारा। स्कोर पहुंचा इस एक रन के साथ 18 पर, जबकि ये दूसरा ओवर प्रगति पर। जीतने का लक्ष्य 43 रनों का। लंबोदर वर्सेस वेदांत के बीच ये मुकाबला चलता हुआ, पहला सेमीफाइनल का मुकाबला। इस बार आगे आकर फ्लाइट ड्राइव करने का प्रयास, हवा में गेंद, उसके नीचे खिलाड़ी, कैच किया जाएगा। दर्शन का विकेट का पतन, पहला विकेट का झटका, फटका और इस समय मटका टूटा। और बिल्कुल ही दर्शन के रूप में विकेट मिलता हुआ दर्शन इस समय मैदान से बाहर आते हुए, दर्शन ने अपनी टीम के लिए रन बनाए 5-4 गेंदों का सामना करने के बाद एक चौके की मदद से। उनका स्थान लेने के लिए इस समय नए बल्लेबाज हितेश। इस समय कुल स्कोर पहुंचा 18, जीतने का लक्ष्य 43 रनों का, जबकि ये दूसरा ओवर प्रगति पर। बिल्कुल ही दूसरे ओवर में देखा जाए तो अभी कुछ गेंदें शेष। निशांत वर्तक एक अच्छे गेंदबाज, एक अच्छे बल्लेबाज, एक ऑलराउंडर, आइकॉन खिलाड़ी अपने टीम के लिए। 2 खिलाड़ी को बाहर रखा गया पावर प्ले में, एक लॉन्ग ऑन और एक लॉन्ग ऑफ। निशांत की ये गेंद ऑफ स्टंप्स पे टक्का खाने के बाद थोड़ा सा उछलती हुई और बिल्कुल ही तेज गति से निकला था विकेट कीपर के हाथों में। कोई रन नहीं, कोई खतरा नहीं, अभी भी स्कोर सुरक्षित 18। और साथ ही हमारे कमेंट्री बॉक्स के बाईं तरफ जो कैमरामैन है, उनसे मैं आग्रह करूंगा कि आप अपना ध्यान हमारे कमेंट्री बॉक्स की तरफ भी रखें कभी कभी, और बिल्कुल ही जरूरत होती है कमेंट्री बॉक्स की तरफ भी। इस बार अच्छी गेंद निशांत वर्तक की, यॉर्कर लाइन की फुल लेंथ गेंद था, बहुत ही बेहतर गेंद था। ऑरेंज ड्राइव होता है ना, उस जगह पे गेंदें गिरी। ओवर की समाप्ति, 2 ओवर के समाप्ति के बाद कुल स्कोर अभी भी रुका हुआ 18, एक खिलाड़ी के नुकसान पर। आउट होने वाले खिलाड़ी दर्शन। लीग 2022 10वां सीजन, जिसका पहला सेमीफाइनल का मुकाबला इस समय चलता हुआ। बिल्कुल ही दोनों टीमों के बीच एक कड़क का मुकाबला होने की संभावना, क्योंकि दोनों टीमें बहुत ही मेहनत करके आए हैं सेमीफाइनल में। इस समय 18 रन 2 ओवर के समाप्ति के बाद, जीतने के लिए 18 गेंदों में 25 रनों की जरूरत। 25 रन टू विन 18 बॉल रिमेनिंग। सतीश देवकर, दादासो जगदाले पाटिल, सुधीर चौहान, संजय जिमूर, अमित खातू, दैवत डोंगरे, गंगाधर कुत्ते, दिगंबर पाटिल, वाला साहेब बोइनकर, नंदू साहेब, विजय वर्पे और संतोष सावंत और उनकी सारे कमेटी इन टूर्नामेंट के आयोजकों में से बिल्कुल इस टूर्नामेंट के लिए एक बेहतर और सुंदर से सुंदर योगदान प्रदान करते हुए दूसरा सेमीफाइनल का मुकाबला खेला जाएगा पीयूष फाइटर्स वर्सेस साई एकता के बीच। पीयूष फाइटर के कप्तान ने टॉस जीता और पहले बल्लेबाजी करने का फैसला किया।
और ये पहला मौका है इस सीरीज में कि सेमीफाइनल के मुकाबले में पहले बल्लेबाजी करने का एक मौका कप्तान ने टॉस जीतकर नए बल्लेबाज गेंदबाज प्रफुल्ल प्रत्येक विकेट के लिए इस समय दत्ता सेठ भालेराव साहब उनके तरफ से प्रत्येक विकेट के लिए 500 रुपए का पुरस्कार, बिल्कुल ही 8787 उनके ब्रांड एम्बेसडर है 8787 दत्ता सेठ भालेराव, उनके तरफ से प्रति विकेट के ऊपर 500 रुपए का पुरस्कार मिलेगा जो भी कोई गेंदबाज विकेट लेते हैं। तो इस समय मुकाबला चलता हुआ वेदांत वर्सेस लंबोदर के बीच। लंबोदर को जीतने के लिए चाहिए 43 रन। इस समय 18 रन 2 ओवर के समाप्ति के बाद बने हैं, 1 विकेट के नुकसान पर अभी भी 9 विकेट सुरक्षित। एस कंपनी का एक बैट बल्ला किसी के पास अगर गया हो गलती से तो वो विशाल को दे दे, विशाल का बल्ला है वो, विशाल सेवाले का बल्ला। और इस बार ये गेंद टप्पा खाने के बाद उछलती हुई कंधे पे आप टकराई थी, रन लेने के दौड़ पड़े थे दोनों ही बल्लेबाज। 1 रन जरूर मिलेगा। इस 1 रनों के साथ स्कोर का इजाफा, स्कोर पहुंचा अब जाकर 19 पर। लेग बाई के रूप में 1 रन बचे हुए, अब 17 गेंदें और 24 रनों की आवश्यकता। प्रफुल्ल तैयार गेंदबाजी करने के लिए। हनुमंत दावाड़े पिछले गेंदों की तरह इसी गेंद के ऊपर प्रहार करने का प्रयास किया था, आगे आकर खेलने का सफल कोशिश, लेकिन उतना अच्छे ढंग से कलेक्ट नहीं हो पाया। बल्ला तो चला था बहुत ही बेहतर ढंग से, लगता तो बिल्कुल ही चौके छक्के मिल सकते थे। फिर से एक बार तैयार प्रफुल्ल हनुमंत दावाड़े के लिए। इस बार ये गेंद हवा में जरूर आई है, लॉन्ग ऑफ के क्षेत्र में, वहां पर खिलाड़ी मौजूद हैं, कैच करने का प्रयास, सफल प्रयास, आउट होकर मैदान से बाहर, बड़ा विकेट का पतन। गेंदबाज प्रफुल्ल, इस गेंद को खेलने का प्रयास सफल नहीं हो पाए ठीक ढंग से, आगे का काम विकेट कीपर ने पूरा किया। बहुत ही अच्छी गेंदबाजी यहां पर होता हुआ लंबोदर के खिलाफ, और बहुत ही बेहतरीन गेंदबाजी है बिल्कुल ही इस समय प्रफुल्ल के द्वारा। 3 गेंदों में अभी तक किसी तरह का कोई रन ना देते हुए 1 सफलता। लेग बाई के रूप में 1 रन मिला था पहली गेंदों के ऊपर। लंबोदर और वेदांत के बीच पहला सेमीफाइनल का मुकाबला। जो जीतेंगे वो फाइनल में प्रवेश करेंगे। एक रोचकता होगा, दोनों टीमों के लिए बहुमूल्य मुकाबला। कुछ मुश्किल शायद अपने रनअप से, और बिल्कुल ही एक ऐसा मुकाबला, इस मुकाबले में अच्छे अच्छे बल्लेबाज, अच्छे अच्छे गेंदबाज के ऊपर दबाव होती है। चले एक बार फिर से प्रफुल्ल अपने ओवर की अगली गेंद लेकर, और ये अनपटा ढंग से खेलने का प्रयास कर रहे हैं बल्लेबाज। गेंदें इतनी तेज गति से आती है कि शायद समझ नहीं पाते हैं।
कहीं पे निगाहें कहीं पे निशाना की तरह बल्लेबाजी चलता हुआ इस समय बल्लेबाज हितेश के द्वारा, क्योंकि गेंदें कहां जा रही है, बल्ला कहां घूम रहा है और आपका सर किधर जा रहा है। बल्लेबाज की एक टाइमिंग होती है, टाइमिंग के साथ खेलना जरूरी होती है। इस बार ये गेंद और इसी के साथ बहुत ही बेहतरीन ओवर, बहुत ही सदी हुई ये ओवर। इस ओवर में सिर्फ एक रन लेग बाई के रूप में मिला था और उसके बाद एक सफलता मिली थी और उसके बाद कोई भी रन नहीं लिया गया। बहुत ही बहुमूल्य, बहुत ही बहुमूल्य मेडन ही ओवर होगा ये, बिल्कुल ही मेडन ओवर। सिर्फ लेग बाई के रूप में एक रन आया था इस ओवर से और दूसरा मेडन ओवर इस सीरीज का। और जिस तरह से ये ओवर निकाला है प्रफुल्ल ने, तारीफ करनी होगी। इस ओवर पे खुशी होकर इतने बेहतर ओवर डालने के प्रयास किया गया प्रफुल्ल के द्वारा, उनकी इस ओवर से खुशी होकर और बहुत ही बेहतरीन अच्छा बल्लेबाजी, वहां पर अच्छी गेंदबाजी और उस गेंदबाजी पे खुश होकर प्रसाद उतेकर साहब के द्वारा 500 रुपए का पुरस्कार आया प्रफुल्ल के लिए। अभी भी स्कोर यहां पर रुका हुआ 19 रन, 12 गेंदे 24 रनों की जरूरत। इस समय गेंदबाजी में देखा जाए तो लाया जा रहा है लालू को। लालू बिल्कुल ही एक बहुत ही चालू गेंदबाज, लालू यानी कि चालू गेंदबाज। 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता। बघता बघता मॅच रंगात आली आणि या अगोदरचे गोलंदाज प्रफुल्ल यांचं कौतुक करावं लागेल। ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली, एका बाजूला जर पाहिलं तर लंबोदर, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर टीम पंडितजी आपल्याला पाहायला मिळते वेदांत 11, एका बाजूला रवी कोरडे आणि सुधीर चव्हाण, तर दुसऱ्या बाजूला दत्ता भालेराव आणि त्यांच्या बरोबरने सचिन फदाले यांच्यातील लढत आपण रंगताना या ठिकाणी पाहतोय। पंडितजी 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता। प्रफुल्ल यांचं जे मागचं षटक होतं मॅचचं टर्निंग पॉइंट होतं, परंतु मॅच संपलेली नाहीये। दोन्ही संघांना इथून संधी आहे। निलेश सोंडकर यांच्याकडे क्षमता आहे, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर हितेशच्या रूपात एक मोठा खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळतोय। परंतु लालू पाहूयात कशा प्रकारची कामगिरी या षटकामध्ये करतायत, त्यावर देखील मॅचचं गणित अवलंबून असेल। फायनल मध्ये जाण्यासाठीची झुंज आहे। वेदांत 11 फायनलला जाणार की लंबोदर फायनलला जाणार ते ठरवणारे शेवटचे 12 चेंडू आपल्या समोर येताना पाहायला मिळत आहेत। लालू गोलंदाजीसाठी पहिला चेंडू अखूट टप्प्याचा, त्याला मात्र हुक करण्याचा प्रयत्न, एक धाव तिकडे घेतली जाते, समीकरण बदलेल। अजूनही 11 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी, कांचन पालकर आम्हाला कळवत आहेत। पंडितजी गेली कित्येक वर्ष तुम्ही माझ्याबरोबर या स्पर्धेमध्ये आहात, कसं फील करता ज्यावेळेला ही स्पर्धा असते सीएचए प्रीमियर लीग? सीएचए प्रीमियर लीग के बारे में क्या बताएं आपसे, क्योंकि मैं जब भी कुछ ऐसा रहता है, आपको एक बार और बताया भी था कि सीएचए प्रीमियर लीग के लिए मैं बहुत सारे पूजा हो या कुछ भी हो या बड़ा टूर्नामेंट कहीं और भी रहता है तो मैं नहीं जाता हूँ। मुझे बहुत अच्छा लगता है क्योंकि ये सारे हमारे भाई बंधु हैं, सारे सीएचए बंधु हमारे खास होते हैं और मैं उनको रोज मिलता हूँ, तो मुझे लगता है ये मेरा मुकाबला है मैच में मेरा। तुम्ही जिस विषय छेडलाय तर नक्कीच विचारेल। आता इकडे आल्यानंतर आर्थिक तोटा होतो की फायदा होतो? सर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळणार नाही। तर जाऊयात मॅचच्या दिशेने। पंडितजी क्रिकेट प्रेमी आहेत, क्रिकेटचे चाहते आहेत, आमच्या सीएचे बांधवांशी दररोज जुडलेले आहेत, म्हणून ते या स्पर्धेचा अविभाज्य घटक आहेत। लालू गोलंदाजीसाठी
यावेळेला लोअर फुल टॉस बॉल त्याला मिड विकेटच्या दिशेने पाठवलंय. बॉल अडवण्याचा प्रयत्न, मोठे फटके नाही आले तर ते नक्कीच फायदेशीर असणार आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी, परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमला मोठे फटकेही पाहिजेत. धावसंख्या जर पाहिली तर पुढे एकने पुढे जाताना पाहायला मिळेल. अजूनही जर पाहिलं तर चेंडू बाकी आहेत ते 10 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. रणसंग्राम फायनल मध्ये जाण्याचा, फायनल गाठायची आहे, कारण चर्चा फायनल मधल्या दोन संघांची होत असते. हो यावेळेला टप्पा पडतोय, बॉल फिरतोय आणि एक धाव मात्र दरम्यानच्या कालावधीमध्ये तिकडे घेतली जाते. पहा मॅचचं गणितच बदललं. म्हणजे 3 षटकांमध्ये 25 धावांची आवश्यकता होती. प्रफुल्लच्या षटकात 1 धाव आली आणि आतापर्यंत लालूकडून देखील या बॉलवर लेगबाईच्या स्वरूपातील 1 धाव आली. म्हणजे 3 चेंडूवर 3 धावा आलेल्या आहेत. 9 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता मैचला जिंकण्यासाठी. हितेश जी एक बात जरूर कहूंगा कि हितेश के लिए यहाँ पे एक चंदू जी बहुत ही मुश्किल है. 6 गेंदों के बाद उन्होंने 1 रन बनाया, तो ये मैं कहूँगा टर्निंग है थोड़ा सा उनके लिए. नक्कीच एक परंतु चांगले खेळाडू आहेत. यावेळेला पुन्हा चांगला चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. वाह, लालूने करामत केली आहे. बॉलला पुन्हा वळवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. इथे स्वतःवर नाराज असतील कारण धावांसाठीचा संघर्ष करतायत. एखाद्याच्या खेळाडूच्या आयुष्यात असेही दिवस येतात. अजूनही 8 बॉल बाकी आहेत, 8 चेंडू बाकी आहे, 20 धावांची आवश्यकता. थोड्या वेळापूर्वी परिस्थिती लंबोदरच्या बाजूने होती, आता परिस्थिती मात्र वेदांत इलेव्हनच्या बाजूने देखील जाऊ शकते. म्हणजे दोन्ही टीम अजूनही मॅच मध्ये आहेत, संधी दोन्ही आहे. या 2 बॉलवर जर का मोठा फटका आला मॅचचं गणित बदलू शकतं. हो आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी लालूच्या माध्यमातून टाकला जातोय. पुन्हा एकदा समीकरण बदलतंय. 2 षटकात धावा आल्या, परंतु तदनंतर पहा 2 षटकांमध्ये 29 आल्या होत्या आणि आतापर्यंत तदनंतरच्या 2 षटकात पहा ओव्हर चेंज झाल्या. 4 ओव्हरच्या मॅचचं समीकरण वेगळं होतं, 5 ओव्हरच्या मॅचचं समीकरण वेगळं आहे आणि त्यामुळे जर पाहिलं तर या ठिकाणी पुन्हा मॅचचा रंग बदललाय. निलेश सोंडकर क्षमता आहे त्यांच्यामध्ये देखील. यावेळेला बॉलला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिलाय. 1 धाव घेतली गेली, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतायत. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न केला जातोय. चेंडूची फेक झाली आहे आणि काय गोलंदाजी झाली मागील 2 षटकामध्ये, जबरदस्त. 4 ओव्हर संपतायत आणि धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 25 धावा 4 ओव्हर नंतर झाल्यात. 25 पाहिजेत. पहिल्या 2 षटकात 18 होत्या. ओके. आणि तदनंतर तिसऱ्या षटकात 1 धाव आली, चौथ्या षटकात 6 धावा आल्या. ओके. आणि आता एका षटकात धावांची आवश्यकता आहे ती 18 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी आहे. पंडित जी, लास्ट के 12 गेंदों में चंदू जी एक बात तो जरूर है कि सिर्फ 7 रन बने हैं, तो ये मैं कहूंगा कि बहुत ही आक्रामक गेंदबाजी हुई है, एक सदी हुई गेंदबाजी हुई है. क्रिकेटच्या खेळात गाफील राहून चालत नाही. तुम्ही गाफील राहिले तर प्रतिस्पर्धी तुमच्यावर हावी होतो म्हणजे होतो आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. परंतु लंबोदरला एक संधी आहे. चंदू जी एक बात तो जरूर है कि हनुमंत दावाड़े का विकेट गिरने के बाद थोड़ा सा दबाव, और बिल्कुल ही दबाव आया था वहां, और वो दबाव यहाँ पर दिख रहा है लंबोदर के लिए, क्योंकि एक खिलाड़ी के ऊपर आप निर्भर नहीं रह सकते. और बिल्कुल ही जो काम सतीश देवकर का टीम ने किया था, सतीश के ऊपर पूरा सा पूरा एक भार रहता है कि अगर वो मैच है तो अंदर है तो मैच जीत जाएंगे, परंतु आप एक ही खिलाड़ी के ऊपर नहीं रह सकते. 5वां ओव्हर 6 चेंडू आणि 18 धावा. तीसरा ओवर डाला था वो. चंदू जी, गेम चेंजर प्रफुल्ल होते ना आणि खरोखर गेमच चेंज केला त्यांनी तिकडे, परंतु मॅच संपलेली नाहीये. हा जो हितेश फलंदाज आहे ना, उरण तालुक्यातील कोपरोली गावचा, ज्याने कित्येक मॅचेस आपल्या गावासाठी जिंकून दिल्यात, आज जर पाहिलं तर लंबोदर संघ जिंकायचं असेल तर हितेशची बॅट बोलणं गरजेचं आहे. गावासाठी कित्येक खेळी हितेशने केले असतील, त्या सगळ्या एका बाजूला, परंतु आज या टीमसाठी लंबोदरसाठी CHA साठी जर का हितेश खेळले, हितेश हिरो होतील आणि मात्र जर का मॅच जिंकून दिली, मैदानाच्या बाहेर त्यांना अगदी डोक्यावर उचलून नक्कीच घेऊन येतील, परंतु त्यासाठी कामगिरी करावी लागेल. 6 गेंदों में अगर देखा जाए तो 2 रन पे अभी तक बल्लेबाजी कर रहे हैं, मैदान में डटे हुए हैं. हमारे साथी बता रहे हैं चंदू सर कि अगर वो मैदान में हैं तो रन बनाएंगे, लेकिन लक्ष्य जो है सो 6 गेंदों में 18 रनों का है. ये बिल्कुल ही थोड़ा सा दबाव रहेगा, चाहे कितने भी बड़े बल्लेबाज क्यों ना मैदान में हो, सेमीफाइनल का मुकाबला है तो बिल्कुल ही एक दबाव रहेगा, परंतु करना होगा और करने वाले कभी हारते नहीं है. तर नक्कीच रुपेश राऊत गोलंदाजीसाठी, रुपेश राऊत गोलंदाजीसाठी त्यांना पाहायला मिळतील. एका बाजूला जर पाहिलं तर हितेश, दुसऱ्या बाजूला निलेश सोंडकर, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते.
तर जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी अजूनही शेवटचे 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. क्रिकेटचा अद्भुत खेळ, सीएची प्रीमियर लीग. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर आक्रमण. बॉल जाईल सीमा रेषा पार. षटकार. किती छोटे खेळाडू असा, तुमच्या नावावर क्रिकेट होत नाही, तुम्हाला मैदानात गेल्यानंतर सिद्ध करावंच लागतं तुमच्या नावाभोवती वलय का आहे. परंतु रुपेश देखील प्रयत्न करतील. 5 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. एखादा डॉट बॉल, एखादी विकेट मॅचला पुन्हा एकदा वेदांत चॅलेंजरच्या दिशेने देखील घेऊन जाऊ शकतील. हो, यावेळेला टप्प्याचा चेंडू जरूर या ठिकाणी पाहिला मिळाला आणि निर्धाव चेंडू येतोय. पहिला चेंडू जर पाहिला तर तो जाताना पहिला मिळाला लंबोदरच्या बाजूने. दुसरा चेंडू वेदांतच्या बाजूने. वेदांत की लंबोदर, लंबोदर की वेदांत, कोण जिंकणार मॅच? एका बाजूला सचिन फदाले, दत्ता भालेराव, दुसऱ्या बाजूला सुधीर चव्हाण, रवी कोरडे. मॅच जिंकायची आहे. 4 चेंडू बाकी आहेत, 12 धावांची आवश्यकता. 2 मोठे फटके तर खेळायचे आहेत, परंतु 2 चेंडू निर्धावही टाकायचे आहेत. रुपेश राऊत की हितेश. यावेळेला आणि या बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. चुकीला माफी नाही. सीमारेषा पार षटकार. नेम नाही आणि आता 3 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. चंदू जी, लगता है शायद हितेश को हमारी कमेंट्री आप कान में गूंजा होगा. हम आप बातें कर रहे थे और निलकिन को दिमाग में आया होगा कि शायद हमारी खेल दिखानी होगी, हमारी टीम के लिए खेलना होगा. आमचा प्रयत्न आहे दोघांनाही प्रोत्साहित करायचं. आणि इकडे रुपेशकडे देखील क्षमता आहे. रुपेश या ठिकाणी जर का एखादा चेंडू निर्धाव टाकतोय तर मॅचचं समीकरण पुन्हा त्याच्या टीमच्या बाजूने बदलू शकतं आणि बदलावंच लागेल. चुरस आहे. 1 वर्ष वाट पाहावी लागते, परंतु सध्या मी 2 वर्ष वाट पाहिली या स्पर्धेसाठी. आता या ठिकाणी कोण विजयी होणार? हो, यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, परंतु व्हाईट बॉल घोषित केला जातोय. 3 बॉल आणि 5 रनची आवश्यकता. मॅच जर टाय झाली तर सुपर बॉल आउट होणार याची नोंद घ्यायची आहे. मला वाटतं वेदांत चॅलेंजर म्हणतील वेदांत चॅलेंजर जिंकू देत, तर दुसऱ्या बाजूला लंबोदरचे समर्थक म्हणतील लंबोदर जिंकू देत, क्रिकेटचे समर्थक म्हणतील बॉल आउट होऊ देत. तर पाहू देत बॉल आउट होईल का. पुन्हा रणनीती. थोडेसे दबावात गोलंदाज जाता येताना पाहायला मिळतात. व्हाईट बॉल. 3 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. पंडित जी. बिल्कुल ही चंदू जी, थोड़ा सा जैसे जैसे वाइड डाला जा रहा है ना, ये मैं कहूँगा थोड़ा सा मुश्किलें करेंगे वेदांत के लिए, क्योंकि आपके पास ज़्यादा रन नहीं है. सिर्फ 4-5 रन आपको बनाना है उनको. उसके खिलाफ अगर आप वाइड देते हैं तो एक आत्मविश्वास बढ़ता है बल्लेबाज को, क्योंकि उनको मालूम है कि गेंदे बचे हुए हैं, रन कम होता जा रहा है. तो विश्वास के साथ गेंदबाजी करनी होगी और अपने क्षमता के अनुरूप गेंदबाजी करनी होगी इस रुपेश को. तर पाहूया रुपेश और दूसरा बाजूला हितेश. हितेश की रुपेश, रुपेश की हितेश, लंबोदर की वेदांत, वेदांत की लंबोदर. सीएचे प्रीमियर लीगचं पर्व 10वं आणि 10व्या पर्वात देखील एक चुरशीची मॅच. फायनल मध्ये जाण्यासाठीची लढत पाहायला मिळते. जाणार का लंबोदर फायनल मध्ये की जाईल टीम वेदांत देखील. यावेळेला वा काय फटका खेळलाय. फटका नाही तर मॅच होती ही जिंकली जाते. मैदानाच्या दिशेने रवी कोरडे मार्गस्थ होत आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर एव्हरग्रीन सुधीर चव्हाण देखील.